मंडळी, काल कोर्टात शिवसेना सुनावणीचा 7वा दिवस पार पडला. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष ते भरत गोगावले यांच्यापर्यंत टार्गेट करत एक एक मुद्दा खोदून काढला. ही झाली आपल्याला न्यूज मधून कळालेली बातमी. पण प्रश्न असा पडतो की नेहमीच कपिल सिब्बल हे बाजू कशी लावून धरतायत आणि अशा परिस्थितीत शिंदे गटाचे वकील काय करतायत? कपिल सिब्बलांकडे इतके प्रबळ मुद्दे मिळवण्यासाठी शिंदे वकिलांकडून नेमक्या काय चुका झाल्या? आता बघा, शिंदे गटानं 39 स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केली होती आणि त्या प्रत्येकात 2018च्या पक्ष घटनेचाच उल्लेख करण्यात आला होता. जर ही घटना अस्तित्वातच नव्हती तर 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एकाच वेळी अशी चूक कशी होऊ शकते? ही चूक 39 वकिलांची आहे की यामागे ठरवून केलेलं एखादं कारस्थान आहे? असा रोखठोक प्रश्न सिब्बल यांनी थेट सरन्यायाधीशांच्या पीठासमोर मांडला. या एकाच युक्तिवादामुळे आता नवी चर्चा सुरू झाली आहे. 39 आमदारांच्या त्या कायदेशीर चुकीमुळे एकनाथ शिंदेच्या हातातून धनुष्यबाण आणि शिवसेना निसटणार का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, या संपूर्ण खटल्याच्या केंद्रस्थानी आहे शिवसेनेची पक्षघटना. ठाकरे गटाचा दावा आहे की 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत बदल करून उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून सर्व अधिकार देण्यात आले होते. शिंदे गटाच्या 39 आमदारांनी सुरुवातीला न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रांमध्ये याच 2018च्या घटनेचा उल्लेख केला होता. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगानं निर्णय देताना 2018ची घटना रेकॉर्डवर नसल्याचे सांगत 1999च्या जुन्या घटनेचा आधार घेतला आणि शिंदे गटाला खरा पक्ष ठरवलं. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार जर शिंदे गटाच्या आमदारांनी स्वतः आज 2018च्या सुधारित घटनेचा स्वीकार प्रतिज्ञापत्रात केला होता, तर नंतर त्यांनी आणि अध्यक्षांनी 1999च्या घटनेचा आधार कसा घेतला? जर 39 वकिलांनी 2018ची घटना नमूद केली असेल तर सर्वच्या सर्व वकिलांकडून एकच चूक होणं अशक्य आहे. हा न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. इथे सिब्बल यांनी अजून एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले की ही चूक निव्वळ निष्काळजीपणाची नसून ती एक ठरवून केलेली म्हणजेच कारस्थान वजा कृती असू शकते. याचा अर्थ असा की सुरुवातीला मुद्दामहून 2018ची घटना मान्य करून दाखवायची आणि जेव्हा प्रकरण अंगलट येईल असं वाटलं तेव्हा चूक झाली असं सांगून माघार घ्यायची. अशी रणनीती असू शकते असा इशारा सिब्बल यांनी न्यायालयाला दिला. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुनियोजित पद्धतीनं ही चूक मान्य होत असेल तर शिंदे गटाच्या एकूणच भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं असं त्यांनी अधोरेखित केलं. मंडळी, सुप्रीम कोर्टात वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही तीव्र आक्षेप नोंदवले. आमदारांचे संख्याबळ म्हणजे मूळ पक्ष होत नाही. लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे म्हणजे संपूर्ण संघटित राजकीय पक्ष त्यांचाच झाला, हा तर्कच पूर्णपणे बेकायदेशीर आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजेच लेजिस्लेचर पार्टी आणि मूळ राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी यामध्ये मोठा फरक असतो असं ते म्हणाले. घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ नुसार जर 2-3 आमदार वेगळे झाले तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होणं बंधनकारक असतं. शिंदे गटानं कुठल्याही पक्षात विलिनीकरण केलं नाही असाही युक्तिवाद त्यांनी केला. ते म्हणाले, आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना केवळ संख्येच्या बळावर त्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता देणं ही कायदेशीर प्रक्रियेची पायमल्ली आहे. त्यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ज्या गटाचा पायाच बेकायदेशीर कृत्यावर आधारित आहे त्यांना पक्षाचं चिन्ह वापरू दिलं जाऊ शकत नाही. जर निर्णय स्पष्ट होत नसेल तर निवडणूक चिन्ह आणि नाव तातडीने गोठवले म्हणजेच फ्रीज केले पाहिजे असंही ते म्हणाले. सिब्बल यांनी कोर्टात अनधिकृत बांधकामाचं उदाहरण दिलं. हे सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामासारखं आहे. तुम्ही आधी बेकायदेशीर कृत्य करता, ते वर्षानुवर्षे चालवता आणि नंतर न्यायालयात येऊन सांगता की आता एवढा काळ लोटलाय तर मला अधिकृतता द्या, असा आरोप त्यांनी केला. मंडळी, यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांनाच दिलं पाहिजे अशी मागणी सिब्बल न्यायालयात करत होते, पण पहिल्यांदाच सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. आता 39 वकिलांची ती चूक खरोखरच अनावधानाने झालेली एक तांत्रिक गफलत होती की त्यामागे कोणती कायदेशीर रणनीती होती, याचा निकाल आता सुप्रीम कोर्ट देईल. पण कपिल सिब्बल यांच्या या कारस्थान वजा कृती या एका शब्दानं शिंदे गटाच्या अडचणी निश्चितच वाढवल्या आहेत. शिवसेनेच्या अस्तित्वाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग आणि अध्यक्षांच्या अधिकारांवर महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. जर सर्वोच्च न्यायालयानं 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांमधील 2018च्या घटनेचा उल्लेख अधिकृत मानला तर विधानसभा अध्यक्षांनी 1999च्या घटनेच्या आधारे दिलेला निकाल रद्द-बातल ठरू शकतो. परिणामी शिंदे गटाचे निर्णय आणि त्यांची मूळ पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्यात येऊ शकते.
आता 3 संभाव्य शक्यताही समजून घेऊ. एक म्हणजे 10व्या अनुसूचीनुसार विलिनीकरण न केल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. दुसरं, ठाकरे गटाच्या मागणीनुसार कोर्ट धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा आदेश देऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. हे सगळं आता पुढच्या सुनावण्यांमध्ये स्पष्ट होईलच. मंडळी, आता खरा प्रश्न हा आहे की 39 वकिलांकडून निवड चूक झाली की ही एक सुनियोजित रणनीती होती. आणि जर न्यायालयानं सिब्बल यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला तर याचा शिंदे गटाच्या दाव्यावर काय परिणाम होईल? शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाच्या हातातून खरंच निसटणार का? हे सगळे प्रश्न आता पुढच्या निकालावर अवलंबून आहेत, ज्याची अख्ख्या महाराष्ट्र वाट पाहतोय. तुम्हाला काय वाटतं, ही खरंच वकिलांची चूक होती की ठरवून केलेला डाव? सुप्रीम कोर्ट हा निर्णय नक्की कोणाच्या बाजूने देणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.